जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने आपला विचार बदलणे, आपला दृष्टिकोन बदलणे गरजेचं आहे. समर्थ म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने आपला विचार बदलणे, आपला दृष्टिकोन बदलणे गरजेचं आहे. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की परमेश्वराने त्या परब्रह्माने प्रत्येक काला या धर्तीवर जन्माला घातलेला आहे. परमेश्वराने त्या परब्रह्माने प्रत्येक काला या धर्तीवर जन्माला घातलेला आहे. आणि प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करण्याची आज जबाबदारी आणि अधिकार त्या ईश्वराचा आहे. प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी आणि पूर्ण करण्याचा अधिकार त्या परब्रह्माला आहे, त्या ईश्वराला आहे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एखाद्या व्यक्तीने जर पल्सर गाडी घेतली, एखाद्या व्यक्तीने जर पल्सर गाडी घेतली तर दुसऱ्या व्यक्तीला मात्र आलसर होतोच असं समर्थ आपल्याला ते सांगतात. मग हे मात्र चुकीचं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की एखाद्या व्यक्तीने पल्सर गाडी घेतली की शेजारच्या व्यक्तीला आलसर झालाच म्हणून समजा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की एखाद्या व्यक्तीने एखादी नवीन वस्तू घेतली, समर्थ म्हणतात की एखाद्या व्यक्तीने एखादी नवीन वस्तू घेतली की दुसऱ्या व्यक्तीला मात्र त्याचा त्रास होतो, दुसऱ्या व्यक्तीला मात्र त्याचा त्रास होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की त्या व्यक्तीची सुधारणा बघून आपण त्या व्यक्तीचं कौतुक केलं पाहिजे. आपण त्या व्यक्तीची सुधारणा बघून आपण त्या व्यक्तीचं कौतुक केलं पाहिजे. आपला दृष्टिकोन आणि आपला विचार बदलणे गरजेचं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आपला दृष्टिकोन, आपला विचार बदलणे गरजेचं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने बदलणे गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने बदलणे गरजेचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की एखाद्या व्यक्तीची सुधारणा झाली किंवा तो मोठ्या पदावर गेला किंवा त्याची आर्थिक परिस्थिती बदलली तर त्याला ओळखणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला मात्र जलस निर्माण होतो. एखाद्या व्यक्तीची सुधारणा झाली, तो मोठ्या पदावर गेला, त्याची आर्थिक परिस्थिती बदलली तर त्याला ओळखणाऱ्या व्यक्तीला मात्र जलस निर्माण होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की विचार बदलणे गरजेचं आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की एखादी श्रीमंत व्यक्ती गरीब व्यक्तीला तुच्छ लगते. समर्थ म्हणतात की एखादी श्रीमंत व्यक्ती गरीब व्यक्तीला नेहमी तुच्छ लेखते, त्या व्यक्तीचा नेहमी तिरस्कार करते, त्या व्यक्तीला नेहमी घालून पाडून बोलते. त्या व्यक्तीच्या भावनेचा कधी श्रीमंत व्यक्ती विचारच करत नाही. त्या व्यक्तीलाही मन असतं, त्या व्यक्तीलाही भावना असतात, त्या व्यक्तीलाही स्वप्न असतं. हे मात्र श्रीमंत व्यक्ती विचार करतच नाही. प्रत्येक वेळेला गरिबांचा अपमान केला जातो, गरिबांना तुच्छ लेखलं जातं, गरिबांना घालून पाडून बोललं जातं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. मग समर्थ म्हणतात की गरीब व्यक्तींना भावना नसतात का? गरीब व्यक्तींना मन नसतं का? गरीब व्यक्तींना स्वप्न पाहायचेच नाहीत का? असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की श्रीमंत व्यक्तीला नेहमी वाटतं की मी सगळ्यांपेक्षा मोठं व्हावं. श्रीमंत व्यक्तीला नेहमी वाटत असतं की मी सगळ्यांपेक्षा मोठं व्हावं, माझंच कौतुक व्हावं, माझा जय जयकार व्हावा. दुसऱ्या व्यक्तीने माझ्या बरोबरीने येऊच नये, दुसरी व्यक्ती माझ्या बरोबरीने येऊच नये, ती व्यक्ती नेहमी गरीबच राहावी असं श्रीमंत व्यक्तीला वाटतं. माझ्या बरोबरीने गरीब व्यक्तीने येऊच नये, ती नेहमी गरीबच राहावी असं श्रीमंत व्यक्तीला वाटतं. मग समर्थ म्हणतात की गरीब व्यक्तींना भावना नसतात का? मग समर्थ म्हणतात की श्रीमंत व्यक्तींना तसं भावना असतात, श्रीमंत व्यक्तींना तसं मन असतं, श्रीमंत व्यक्तींना जसं स्वप्न पाहायची इच्छा असते तसं गरिबांना पण भावना असतात, गरिबांना पण मन असतं, गरिबांचीही स्वप्न असतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. मग श्रीमंत व्यक्तीने मात्र गरीब व्यक्तींना तुच्छही लेखू नये, त्यांचा तिरस्कारही करू नये, त्यांचा मत्सरही करू नये, त्यांचा अपमानही करू नये आणि त्यांना घालून पाडून बोलूही नये असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की अशाने समाजाची सुधारणा होत नाही. जर श्रीमंत व्यक्ती गरीब व्यक्तींना असं वागू लागली तर समाजाची सुधारणा कधीच होणार नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की समाजाची सुधारणा होण्यासाठी प्रत्येकाला एक पाऊल पुढे टाकावेच लागणार आहे. या समाजाची सुधारणा होण्यासाठी प्रत्येकाला एक पाऊल पुढे टाकावेच लागणार आहे, तरच या समाजाची सुधारणा होणार आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की एखाद्या अनाथ आश्रमाला समर्थ म्हणतात
की एखाद्या अनाथ आश्रमाला दान करताना एखादी व्यक्ती एखाद्या अनाथ आश्रमाला दान करताना ती व्यक्ती आपलं नाव बोर्डावर लिहायला सांगते. अनाथ आश्रमाला दान करताना ती व्यक्ती आपलं नाव बोर्डावर लिहायला सांगते. मग समर्थ म्हणतात की जगाला दाखवण्यासाठी दान करूच नका, जगाला दाखवण्यासाठी दान करूच नका. आपल्याला समाधान मिळावे, आपल्याला शांती मिळावे म्हणून तुम्ही दान करा. आपल्याला समाधान मिळावे, आपल्याला शांती मिळावे, आपल्याला सुख मिळावे म्हणून तुम्ही दान करा. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला आणि त्या परमेश्वराला माहिती असतंच की आपण दान केलेलं, आपल्याला आणि त्या ईश्वराला माहिती असतं आपण दान केलेलं. मग जगाला कशाला दाखवत बसताय असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की दान करायचंच असेल तर तुम्ही करा, पण आपलं नाव मात्र गुपित ठेवा. जगाला सांगत बसू नका की मी या मंदिराला एवढे रुपये दान केले, मी या धर्मशाळेला एवढे रुपये दान केले, असं जगाला तुम्ही सांगूच नका असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. कारण परमेश्वराला सर्व काही माहिती असतं. ज्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की मोबाईलचा नेटपॅक संपलं की आपल्याला नेट चालू होत नाही, तसं परमेश्वराचा नेटपॅक कधीही संपत नाही. त्याचा नेटपॅक हा नेहमी चालूच असतो, तो नेहमी आपल्याकडे बघतच असतो. ऑनलाईन दृष्टिकोनातून तो नेहमी आपल्याकडे बघतच असतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की तू समजूच नको की तुला कोणी बघतच नाही. तो परब्रह्म ईश्वर कोणतेही कर्म करताना, वाईट कर्म करतानाही तो बघतो, चांगले कर्म करतानाही बघतो, कारण तो आपल्या हृदयातच आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि तो परब्रह्म, तो ईश्वर चराचरामध्ये व्यापून उरलेला आहे, नाही अशी जागाच नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तो नेहमी ऑनलाईन असतो. आपण जरी ऑफलाईन असलो तरी परब्रह्म नेहमी ऑनलाईनच असतो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की संत लोकांनी समाजाची सुधारणा व्हावी म्हणून खूप त्रास सहन केला. संत लोकांनी समाजाची सुधारणा व्हावी म्हणून खूप त्रास सहन केला. संत ज्ञानेश्वरांनीही लोकांना खूप त्रास दिला. संत ज्ञानेश्वरांनाही लोकांनी खूप त्रास दिला. तरीही संत ज्ञानेश्वर खचले नाहीत, डगमगले नाहीत. त्या चारही भावंडांनी खूप त्रास सहन केला. त्या चारही भावंडांनी खूप त्रास सहन केला. बघा म्हणले समर्थ, संत लोकांनाही भयंकर त्रास झाला, तरीही संत लोकांनी समाजाची सुधारणा करण्यासाठी आटोनाट प्रयत्न केले. त्रास सहन केला त्यांनी, पण समाजाची सुधारणा व्हावी म्हणून प्रयत्न केले असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की संत तुकारामांनाही खूप त्रास सहन केला. संत तुकारामांनीही खूप त्रास सहन केला. लोकांनी त्यांना खूप त्रास दिला. तरीही संत तुकारामांनी जगाला या समाजाला सुधारण्याचा प्रयत्न केला. उत्तमाचा मार्ग सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जे काही रूढी परंपरा चालत होती ती बदलण्याचा संत तुकारामांनी प्रयत्न केला. आणि उत्तमाचा मार्ग समाजाला दाखवण्याचा प्रयत्न संत तुकारामांनी केला. पण संत तुकारामांनाही खूप त्रास सहन करावा लागला. लोकांनीही त्यांच्या डोक्याला सेंदूर फासला. काही विरोधक लोकांनी संत तुकारामांच्या डोक्याला सेंदूर फासला. त्यांच्या गळ्यातही चपलीचा हार घातला. संत तुकारामांच्या गळ्यातही चपलीचा हार घातला आणि त्यांना गाढवावरून फिरवले. तरीही ते कधीही रागाला गेले नाही. तरीही संत तुकाराम कधीही रागाला गेले नाही. आणि कोणालाही संत तुकारामांनी दोष दिला नाही. उलट मात्र गावकऱ्यांना वाटलं की संत तुकारामांना मात्र आता भयंकर राग येईल. पण संत तुकारामांनी मात्र गावकऱ्यांना छान असं उत्तर दिलं. संत तुकाराम गावकऱ्यांना म्हणाले, अरे बाळांनो, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. मला डोक्याला ऊन लागू नये म्हणून तुम्ही माझ्या डोक्याला सेंदूर फासला. माझ्या डोक्याला ऊन लागू नये, मला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही माझ्या डोक्याला सेंदूर फासला. माझे पाय चालून दुखू नये,
माझे पाय चालून दुखू नये म्हणून तुम्ही मला गाढवावर बसवलं. माझे पाय दुखू नये म्हणून तुम्ही मला गाढवावर बसवलं आणि मला वर्षभर चप्पल पुराव्यात म्हणून तुम्ही मला चपलीचा हार घातला. मला वर्षभर चपल्या पुराव्यात. मला चपलीचा तुटवडा वर्षभर होऊ नये. एक चप्पल तुटली की मी दुसरी चप्पल वापरावी म्हणून तुम्ही वर्षभर चप्पल पुराव्यात म्हणून तुम्ही मला चपलीचा हार घातला. असं संत तुकारामांनी त्या लोकांना उत्तर दिलं. त्यावेळेस मात्र ते सर्व लोक खाली मान करून बसले. बघा म्हणले समर्थ, म्हणजे संत लोकांकडे एवढं सामर्थ्य होतं, त्यांना राग येत नव्हता, तरीही त्यांनी समाजाची सेवा करायची, समाजाची सुधारणा व्हावी म्हणून आटोकाट प्रयत्न केले असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की संत लोकांना एवढी पण नसे नका. संत लोकांसारखी आपल्याकडून समाजसेवा नाही झाली तरी चालेल, पण थोडी तरी आपल्याकडून समाजाची सेवा झाली पाहिजे. समाजाला उत्तमाचा मार्ग दाखवता आलं पाहिजे. आपल्या बोलण्यातून आणि आपल्या सांगण्यातून एखादी व्यक्ती जरी सुधारली तरी आपण जे सांगतो ते सार्थक होते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ आपल्याला एक बोध सांगतात. एक अभिजित आणि भालचंद्र नावाचे दोन मित्र होते. बालपणापासून ते मित्र होते. अभिजित हा खूप श्रीमंत होता आणि भालचंद्र हा फार गरीब होता. अभिजित खूप श्रीमंत होता, भालचंद्र मात्र फार गरीब होता. पण दोघं मात्र शाळेत एकत्र शिकत होते. 10वी पर्यंत एकाच शाळेमध्ये दोघं शिकत होते. आणि नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतरही दोघं एकाच कॉलेजमध्ये गेले आणि दोघांनी 12वी पर्यंत एकत्र शिक्षण घेतलं. आणि अभिजितची श्रीमंती होती म्हणून अभिजितने सॉफ्टवेअर इंजिनियर करायचं ठरवलं. पण भालचंद्रच्या आई वडिलांकडे मात्र पैसे एवढे नव्हते म्हणून भालचंद्रची इच्छा होती इंजिनियर व्हायचं, पण भालचंद्र मात्र ग्रॅज्युएशन करायचं भालचंद्रनी ठरवलं. आणि काही काळानंतर अभिजित आणि भालचंद्र या दोघांचंही शिक्षण पूर्ण झालं. अभिजित हा पुण्याच्या मोठ्या कंपनीमध्ये अभिजितला नोकरीही लागली, कारण त्याचं इंजिनियर झालं होतं. पण भालचंद्र हा फक्त ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतलं होतं आणि त्याची गरीब परिस्थिती असल्यामुळे तो सिटीतही जाऊ शकत नव्हता. आणि मग मात्र अभिजित हा मोठ्या पदावर जॉब लागला. त्याला 1.5 लाख सुरुवातीला पगार लागला. पण भालचंद्राला मात्र नोकरी नव्हतीच, कारण त्यांचं गाव हे धड जास्त सिटी पण नव्हतं आणि जास्त खेड पण नव्हतं, मध्यम असं त्यांचं गाव होतं. आता भालचंद्र विचार करू लागला की करायचं तरी काय. भालचंद्रलाही एक छोटीशी नोकरी लागली आणि भालचंद्रही ती नोकरी करू लागला. सुरुवातीला त्याला 9,000 पगार होता, तरीही भालचंद्रने वाईट वाटून घेतलं नाही. पण ज्यावेळेस सुट्टी असल्यावर मात्र अभिजित आपल्या गावाकडे येत होता. दोघांचंही घर जवळजवळ होतं, त्यामुळे अभिजित भालचंद्रकडे बोलायला जात होता. अभिजितला मात्र गर्व आला होता, अहंकार आला होता, कारण तो आता मोठ्या कंपनीत जॉबला लागला होता. त्याला 1.5 लाख पगारी होता. तो नेहमी भालचंद्राला कमी लेखत होता. अरे काय तुझी केवढी गरीब परिस्थिती, मी बघ कुठं गेलो, आपण बालपणीचे मित्र, असं त्याला हिनवत होता. तरीही भालचंद्र शांत बसला. सर्व काही ऐकत होता, पण करायचं तरी काय. काही काळ गेल्यानंतर भालचंद्रनेही ठरवलं की आपणही छोटासा बिझनेस करायचा. आणि भालचंद्रने नोकरी सोडली आणि गाडीचे स्पेअर पार्ट विकायचं त्याने ठरवलं. एक गाळा त्याने भाड्याने घेतला आणि गाडीचे स्पेअर पार्ट तो विकायचा बिझनेस त्याने चालू केला. 1-2 वर्षांमध्ये भालचंद्रलाही प्रॉफिट होऊ लागला. आणि नेहमी अभिजित त्याला हिनवत होता, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे सर्व वस्तू आहेत, तुझ्याकडे मात्र नाही, असं त्या भालचंद्रला हिनवत होता. भालचंद्रला फार वाईट वाटत होतं, पण करायचं तरी काय. थोड्या दिवसांनीही भालचंद्रची परिस्थिती सुधारली आणि त्यानेही हळूहळू करत घरही बांधलं. त्याचे अगोदर 2 पत्र्याचे रूम होते आणि पैसा मिळू लागल्यावर त्यानेही उत्तम असं घर बांधलं.
आणि थोड्या दिवसाने भालचंद्र ही 4 चाकी गाडी घेतली आणि अभिजितनेही तिकडं पुण्याला फ्लॅट घेतला होता आणि अभिजितने कॉल करून भालचंद्रला फ्लॅटचं उद्घाटन आहे आणि आम्ही आता राहायला जाणार आहोत आणि वास्तुक शांती आहे, त्यावेळेस तू आमच्याकडे ये असं भालचंद्रला फोन करून अभिजितने सांगितलं. आणि त्यावेळेस मात्र अभिजित ही ठीक आहे म्हणाला आणि तो भालचंद्र अभिजितला म्हणला ठीक आहे आणि भालचंद्र अभिजितकडे निघाला. भालचंद्रने ही 4 चाकी गाडी घेतली होती, त्या अभिजितला माहिती नव्हतं. त्याने आपल्या सर्व फॅमिलीला घेऊन पुण्याला गेला. त्यावेळेस मात्र अभिजितला भालचंद्रची गाडी पाहून वाईट वाटू लागलं. त्याला वाटलं की भालचंद्र हा आहे तसंच असेल, पण भालचंद्रची परिस्थिती ही बदलली होती. तोही सुधारला होता आणि त्याची आर्थिक परिस्थितीही सुधारली होती. त्यावेळेस मात्र अभिजित मात्र त्याच्या वागण्यात मात्र पूर्णपणे बदल झाला होता. कारण अभिजितला वाटत होतं की नेहमी भालचंद्रने गरीबच राहावं, नेहमी त्याने त्या छोट्याशा रूम मध्येच राहावं, त्याच्यामध्ये कोणतीही सुधारणा होऊच नये, मीच पुढे जावं, माझाच बंगला असावा, माझीच गाडी असावी, मला सर्व वस्तू मिळाव्यात असं अभिजितला नेहमी वाटायचं. आणि अभिजित त्या दृष्टिकोनातून भालचंद्रकडे बघत होता. पण भालचंद्रने मात्र ब्रेझा नवीन गाडी घेऊन अभिजितकडे गेल्यावर मात्र अभिजितला फार वाईट वाटलं की एवढी महागाची गाडी भालचंद्रने कशी घेतली. त्यावेळेस मात्र अभिजितचा वागणं पूर्णपणे बदललं. आणि बघा म्हणले समर्थ, म्हणजे एखाद्या व्यक्तीला वाटतं की आपणच श्रीमंत व्हावं, आपलं सगळं उत्तमाचं असावं, दुसऱ्याने आहे त्या परिस्थितीत राहावं असं त्या श्रीमंत व्यक्तींना वाटतं. मग समर्थ म्हणतात की प्रत्येकाला त्या ईश्वराने जन्माला घातलं, प्रत्येकामध्ये ईश्वराचा अंश आहे, प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायचा अधिकार जबाबदारी त्या ईश्वराला आहे. जसं श्रीमंताला भावना असतात, श्रीमंताला मन असतं, श्रीमंताला स्वप्न असतात, तसं गरिबांनाही भावना असतात, गरिबांचंही स्वप्न असतं, गरिबांनाही मन असतं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की समाजामध्ये आपला विचार बदलणे गरजेचं आहे, आपला दृष्टिकोन बदलणे गरजेचं आहे. प्रत्येकाने आपला विचार, आपला दृष्टिकोन बदलला तर समाजाची सुधारणा नक्कीच होईल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया, भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.